नमस्कार. मागील भागासाठी चॅनलला भेट द्या. तर आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करू. परेश एका मोलकरणीशी असे संबंध ठेवतो किती हलकट आहे हा माणूस. आणि माझ्या वडिलांच्या पैशावर पण त्याचा डोळा आहे. माझ्या बहिणीशी प्रेमाचं नाटक करतोय. मी कशीबशी खोलीत पोचले. खोलीत नीमा मावशीकडून गोष्ट ऐकत जेवत होती. ताई, हिचं जेवण आटोपलंच, कांचना म्हणाली. तू जा आता, मीच तिला झोपवते. मी कांचनाला निरोप देत म्हणाले. देवा रे, अजून माझं डोकं भणभणत होतं. मी परेशला पैसेवाला कौतुक करणारा नवरा समजत होते. बिचारी कांचना, तिचाही विश्वासघात करतोय हा नालायक परेश. रवी तर माझ्या सुखात आपलं सुख बघतो. मी किती वाईट बोलले त्याला. त्यानं कधी माझ्या बाबाकडून एका पैची अपेक्षा ठेवली नाही. कधी तो दुसऱ्या स्त्रीकडे वाईट नजरेनं बघत नाही. माझ्यासाठी, नीमासाठीच इतके कष्ट करतोय. माझे डोळे भरून आले. रवीची खूपच आठवण यायला लागली. सकाळी नेहमीप्रमाणे रवीचा फोन यायला हवा होता, पण आला नाही. मीच फोन लावला तर उचलला गेला नाही. मी पुन्हा पुन्हा फोन लावत होते, उचलला जात नव्हता. मी बेचैन झाले. काळजी दाटून आली. शेवटी ऑफिसात फोन केला. रिसेप्शनिस्ट म्हणाली, आज रवी सर ऑफिसला आलेच नाहीत. कालही सायंकाळी लवकर घरी गेले. त्यांना बरं नाही आहे असं वाटत होतं. माझी काळजी खूपच वाढली. मी आईबाबांना म्हणाले, रवींना बरं नाही आहे. त्यांच्या ऑफिसमधून कळलं. मला लवकर घरी गेलं पाहिजे. काळजी करू नकोस. तुला विमानाचं तिकीट काढून देऊ का? बाबांनी विचारलं. नको, मी रेल्वेनं जाईन, मीही म्हणाले. कारण रवीला मी वडिलांचा पैसा वापरलेला आवडत नसे. प्रवासभर माझं मन थाऱ्यावर नव्हतं. रवी कसा असेल, त्याला काय झालं असेल, सतत काळजी. जीव पोखरत होती. सकाळी 7 वाजता आम्ही घरी पोचलो. बेल वाजवली. दार उघडलं नाही. मी माझ्या जवळच्या किल्लीनं लॅच उघडलं. आम्ही दोघी आत गेलो तर सोफ्यावर रवी झोपलेले. अंगाला हात लावला तर लक्षात आलं ते तापाने फणफणले आहेत. मी ताबडतोब डॉक्टरांना फोन केला. त्यांनी येऊन तपासलं, इंजेक्शन दिलं. आम्हाला घरात बघून ते चकित झाले. अरे, तुम्ही दोघी परत कधी आलात? तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी तब्येत बरी नसल्याचं कळवलं नाही तुम्हाला. रवीचे डोळे भरून आले. माझे हात हातात घेऊन ते म्हणाले, सॉरी तुलिका, तुला उगीचच माहेरहून लवकर परत यावं लागलं. सॉरी मी म्हणायला हवं. किती वाईट वागले मी तुमच्याशी. माझे डोळे जणू अश्रू गाळत होते. रवी सतत माझा विचार करायचे. मीच करटी त्यांचा विचार कधी केलाच नाही. मी नीमाला काय घडतंय ते धड समजत नव्हतं. मी रवीला मिठीच मारली. सॉरी रवी, मी म्हटलं. त्यांनीही मला घट्ट पिटीत घेतलं. तुलिका, मनातलं सगळंच किलमिश काढून टाक. आपण दोघं एकमेकांचे आहोत आणि एकमेकांसाठीच आहोत. आपण कधीच एकमेकांना अंतर देणार नाही, रवीनं म्हटलं. नीमानंही आम्हाला मिठी मारली. खरंच आम्ही एकमेकांचे आणि एकमेकांसाठीच होतो. तर मित्रांनो, स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.